हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, जितकी जास्त तुम्हाला इंग्लिश वर्ड्स आणि इंग्लिशचे सेंटेन्सेस माहिती असतील तितकाच तुमचा इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असे सेंटेन्सेस घेऊन आलोय जो नक्कीच तुमचा इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढवेल. ओके, सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, तुला ते कधी लक्षात आले? When did you notice that? When did you notice that? मी माझ्या मुलासह पतंग उडवली. I flew a kite with my son. I flew a kite with my son. आपण कधी लिफ्ट मध्ये अडकले आहे का? Have you ever been stuck in an elevator? Have you ever been stuck in an elevator? मला परवडत नाही. I can't afford. I can't afford. जे घडले ते आठवण्याचा प्रयत्न करा. Try to recall what happened. Try to recall what happened. यातून कोणते निष्कर्ष काढले जाऊ शकतात? What conclusions can be drawn from this? What conclusions can be drawn from this? राहुलने मला देण्यास नकार दिला. राहुल refused to give me. राहुल refused to give me. तो काय म्हणाला त्याकडे दुर्लक्ष करा. Ignore what he said. Ignore what he said. मला स्पष्टीकरणाची गरज नाही. I don't need an explanation. I don't need an explanation. काहीही झाले तरी मी कधीही सांगणार नाही. No matter what happens, I will never tell. No matter what happens, I will never tell. सकाळी तुम्ही किती वाजता उठता? What time do you wake up in the morning? What time do you wake up in the morning? हे कधी घडले? When did this occur? When did this occur? तो फक्त थट्टा करत होता. He was just kidding. He was just kidding. राहुल पूजाला नेहमीच क्षमा करतो. राहुल always forgives पूजा. राहुल always forgives पूजा. मी तिच्याशी 1 तास बोललो. I talked to her for an hour. I talked to her for an hour. कृपया मी काय म्हणतो याकडे लक्ष द्या. Please pay attention to what I am saying. Please pay attention to what I am saying. तो काय बोलत आहे हे त्याला माहिती नाही. He doesn't know what he is talking about. He doesn't know what he is talking about. आपण कधी निघणार? When will you leave? When will you leave? ती आल्यावर तिच्याशी बोल. When she arrives, talk to her. When she arrives, talk to her. मी 1 तासामध्ये परत येईन. I will be back in an hour. I will be back in an hour. आपण कधी आणि कुठे भेटू? When and where shall we meet? When and where shall we meet? आपल्याकडे वेळ असेल तेव्हा ते करा. Do it when you have time. Do it when you have time. आपण सहसा कधी उठता? When do you usually get up? When do you usually get up? कधी सुरू करायचे ते मला सांगा. Tell me when to start. Tell me when to start. मला ठरवायचे आहे की काय करायचे. I have to decide what to do. I have to decide what to do.
तो कधी येईल हे आपल्याला माहित आहे का? डू यू नो वेन ही विल कम? डू यू नो वेन ही विल कम? तुम्हाला सांगितले आहे का की कधी यायचं? हॅव यू बीन टोल्ड वेन टू कम? हॅव यू बीन टोल्ड वेन टू कम? तिने मला अर्धा तास प्रतीक्षा करायला लावले. शी मेड मी वेट फॉर हाफ एन आवर. शी मेड मी वेट फॉर हाफ एन आवर. तुला काळजी घेतली पाहिजे जेव्हा तू कार चालवितो. यू मस्ट बी केअरफुल वेन यू ड्राईव्ह अ कार. यू मस्ट बी केअरफुल वेन यू ड्राईव्ह अ कार. आपण निघताना दार बंद करा. क्लोज द डोर वेन यू लीव्ह. क्लोज द डोर वेन यू लीव्ह. मला ठरवायचे आहे. आय हॅव टू डिसाइड. आय हॅव टू डिसाइड. मी तुम्हाला कॉल करेन जेव्हा माझे काम पूर्ण होईल. आय विल कॉल यू वेन आय कम्प्लीट माय वर्क. आय विल कॉल यू वेन आय कम्प्लीट माय वर्क. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की मी माझे पाकीट हरवले आहे. When I got home, I noticed that I had lost my wallet. When I got home, I noticed that I had lost my wallet. मला खूप दिलासा मिळाला जेव्हा मी बातमी ऐकली. I felt very relieved when I heard the news. I felt very relieved when I heard the news. तो माझा एक जुना मित्र आहे. He is an old friend of mine. He is an old friend of mine. तुला काय वाटतं? What do you think? What do you think? काय होईल याची मला चिंता नाही. I am not worried about what will happen. I am not worried about what will happen. तुला काय हवे आहे ते मला सांग. Just tell me what you want. Just tell me what you want. मी इथे तुम्हाला चेतावणी देण्यासाठी आलो आहे. I am here to warn you. I am here to warn you. तू मला का सांगत नाहीस? Why don't you tell me? Why don't you tell me? राहुल सांगेल तुम्हाला काय करायचे ते. राहुल will tell you what to do. राहुल will tell you what to do. मला माहित आहे की तुझी समस्या काय आहे. I know what your problem is. I know what your problem is. कृपया मला सांगू शकाल ट्रेन किती वाजता सुटेल? Can you please tell me what time the train leaves? Can you please tell me what time the train leaves? राहुलचा पासपोर्ट हरवला. राहुल lost his passport. राहुल lost his passport. त्याला माहित नव्हते की काय करावे. He didn't know what to do. He didn't know what to do. ते काय करत आहेत? What are they doing? What are they doing? काय होईल? What will happen? What will happen? मी विसरणार नाही. I won't forget. I won't forget. आपण काय केले? What have you done? What have you done? मला चिंता नाही. I am not worried. I am not worried. त्याला माहित नाही. He doesn't know. He doesn't know. मुलगी भीतीने थरथर कापू लागली. The girl trembled with fear. The girl trembled with fear. तुला काय झाले? What is the matter with you? What is the matter with you? हे कोणाबरोबर शेअर करू नका. Don't share this with anyone. Don't share this with anyone. त्याने तिला एक गिफ्ट पाठवलं. He sent a gift to her. He sent a gift to her. त्याला यायचे आहे. He wants to come. He wants to come. तो डेंटिस्ट कडे गेला.
He went to the dentist. He went to the dentist. मी गेट 5 वर कसे जाऊ? How do I get to gate 5? How do I get to gate 5? मी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. I decided to buy a car. I decided to buy a car. मला नवीन शूज खरेदी करणे आवश्यक आहे. I need to buy new shoes. I need to buy new shoes. मी त्याच्या शेजारी बसलो. I sat next to him. I sat next to him. मला ताप आला आहे. I have fever. I have fever. मला परदेशात शिक्षण घ्यायचे आहे. I want to study abroad. I want to study abroad. मी तिला मदत करण्यास सक्षम होतो. I was able to help her. I was able to help her. मला गाडी भाड्याने घ्यायची आहे. I would like to rent a car. I would like to rent a car. मी ते तुमच्यावर सोडतो. I will leave that to you. I will leave that to you. मी आठवण्याचा प्रयत्न करीत आहे. I am trying to remember. I am trying to remember. जाण्याची वेळ झाली आहे. It's time to go. It's time to go. झोपायला जाण्याची वेळ झाली आहे. It's time to go to bed. It's time to go to bed. तिने त्याला थांबण्याची विनंती केली. She requested him to stay. She requested him to stay. तिचा त्याच्याशी साखरपुडा झाला. She got engaged to him. She got engaged to him. तिचे त्याच्याशी लग्न झाले. She got married to him. She got married to him. तिला स्वयंपाक करण्याची सवय आहे. She is used to cooking. She is used to cooking. ती त्याच्याजवळ उभी राहिली. She stood close to him. She stood close to him. ते निघणारच आहे. They are about to leave. They are about to leave. ही छत्री तिची आहे. This umbrella belongs to her. This umbrella belongs to her. आपण काय करीत आहात? What are you doing? What are you doing? तुला काय व्हायचं आहे? What do you want to be? What do you want to be? तुम्हाला काय करायचं आहे? What do you want to do? What do you want to do? तुला यायला आवडेल का? Would you like to come? Would you like to come? तुला काय आवडते? What do you like? What do you like? आपण त्याचे आभार मानले पाहिजे. You should thank him. You should thank him. आपण बाहेर जाण्यास तयार आहात का? Are you ready to go out? Are you ready to go out? तू माझ्याबद्दल बोलत आहेस का? Are you talking about me? Are you talking about me? त्याने आम्हाला त्याची मदत करण्यास सांगितले. He asked us to help him. He asked us to help him. त्याला काम करण्याची गरज नाही. He doesn't need to work. He doesn't need to work. तो प्रसिद्ध आहे. He is famous. He is famous. त्याला प्रवासाची सवय आहे. He is used to traveling. He is used to traveling. आमच्या योजनेला त्यांनी आक्षेप घेतला. He objected to our plan. He objected to our plan. मी हार मानू इच्छित नाही. I don't want to give up. I don't want to give up. मला माझ्या शर्टला इस्त्री करायची आहे. I have to iron my shirt.
I have to iron my shirt. मला औषध घ्यावे लागेल. I will have to take medicine. I will have to take medicine. मला काही खायला हवे आहे. I want something to eat. I want something to eat. मला यातून मुक्त व्हायचे आहे. I want to get rid of it. I want to get rid of it. मला चित्रपट पाहायचा आहे. I want to see the movie. I want to see the movie. मला पुन्हा पाहायचे आहे. I want to see again. I want to see again. ती त्याच्या संपर्कात राहते. She stays in touch with him. She stays in touch with him. ती घर कामात व्यस्त होती. She was busy with housework. She was busy with housework. ती त्याच्याबरोबर मुंबईला गेली. She went with him to Mumbai. She went with him to Mumbai. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि काही नवीन सेंटेन्सेस तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शिकला असेल. तर प्लीज फ्रेंड्स मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा असा जो सेंटेन्स जो तुम्हाला युनिक वाटला किंवा वेगळा वाटला. ओके, आणि फ्रेंड्स असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. थँक्यू, बाय, टेक केअर.